बघा, जेव्हा राजाला बुंदीचा लाडू खायचा असतो तेव्हा तो अवनी आणि यशोदादाला विचारतो, तुम्हाला कोणाला बुंदीचा लाडू बनवता येतो का? तेव्हा ते दोघं बोलतात, आम्हाला नाही येत. तेव्हा राजा बोलतो, मी चाललो बाहेर बुंदीचा लाडू खायला. अवनी मॅडम, तुम्हाला यायचं आहे का? तेव्हा अवनी बोलते, हो मी पण येते. यशोदादा, तुम्ही पण चला ना. तेव्हा यशा बोलतो, नाही नको, घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे, तो कोण खाणार आहे? तेव्हा राजा बोलतो, काय केलेला आहे स्वयंपाक? तेव्हा यशोदा बोलतो, डाळ भात चपाती आणि कारल्याची भाजी बनवलेली आहे. तेव्हा राजा बोलतो, मला नको आहे कारल्याची भाजी, मी आज मस्त जाऊन पोटभर बुंदीचा लाडूच खाणार. अवनी मॅडम, फॉलो मी, चला पटकन. तेव्हा अवनी बोलते, हो ठीक आहे चला. तेव्हा अवनी बोलते, यशोदादा येऊ का मी? तेव्हा यशा बोलतो, हां ठीक आहे या. तेव्हा गॅरेजवरून पाणी आलेलं असतं आणि तो बोलतो, कुठे चालली ही तुम्ही दोघं जण? तेव्हा राजा बोलतो, आम्ही बाहेर चाललो आहे. तेव्हा पाण्या बोलतो, तुम्हाला गाडी न्यायची आहे का? तेव्हा राजा बोलतो, नाही, आज फक्त टॅक्सी किंवा ऑटोने जाणार आहोत. तेव्हा पाण्या बोलतो, थँक्यू यार, मला पण खूप बरं झालं. तेव्हा तो यशोदादाला विचारतो, कुठं गेले हे? तेव्हा यशा बोलतो, बुंदीचा लाडू खायचा होता राजाला म्हणून बाहेर गेले आहे, मला बोलत होता बनवून दे, पण मला बनवता येत नाही. तेव्हा पाण्या बोलतो, ठीक आहे ना, थांबायचं होतं ना 2-3 दिवस. तेव्हा यशोदा बोलतो, का 2-3 दिवस? 2-3 दिवसांनी काय लाडू भेटणार होते का? तेव्हा तो बोलतो, तुला माहिती नाही का? तेव्हा यशोदा बोलतो, काय, मला तर काहीच माहिती नाही. तेव्हा पाण्या बोलतो, अरे नमीला बघायला पाहुणे आज आलेली आहे ना, मग बुंदीचा लाडू तर आणलाच असेल, मग आपल्याला नमीकडून भेटेल ना. तेव्हा यशोदा बोलतो, काय खरं बोलतो? तेव्हा हो बोलतो. तो बोलतो, काय आत्या आपल्याला बोलवणार नाही, पण आपण जायचं, कारण नमी आपली फ्रेंड आहे. जायचं, मस्त एन्जॉय करायचं, उड्या बिड्या मारायच्या आणि मस्त लाडू वगैरे खायचे. म्हणून बोललो, बाहेर जाऊन खर्च करण्यात काय मजा, आपण तर घरीच केला असतं ना. तेव्हा यशा बोलतो, मला नमीने का सांगितलं नाही? ती तर बोलते, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, असं काय केलं तिने, मला का फसवलं? असं यशोदादाला होतं आणि यशोदादा खूप असा विचार करत बसलेला असतो.